श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता इथं हे बेटर दिसत आहे, तर म्हणत आजकाल हे कशाचं काय पीठ वगैरे घेतलेलं आहे। तर इडली डोशाचं पीठ वगैरे नाही, तर आज आपण बनवत आहे दही वडे घरच्या घरी साध्या पद्धतीने, अगदी पंचपक्वानापेक्षा पण एकदम साधं। तर तुम्ही बघू शकताय, मी इथं उडदाची डाळ घेतली होती, ती 2 तास भिजत घातली होती। तो व्हिडिओ राहिला, पण कंपल्सरी दहीवडे बनवताना उडदाची डाळ 2 तास ते 3 तास कमीत कमी भिजली पाहिजे। आणि मी इथं डाळ भिजू घातलेली होती आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी न घालता ते मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चला, उन्हाळा चालू आहे आणि आता आपल्याला काहीतरी वेगळं खायचं आहे। रोजचं भाजी भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतं, किंवा उन्हाळ्यात आता जेवण कमी जातं आणि थंड थंड पाणी जास्त प्यावं वाटतं, पाण्याने जास्त पोट भरतं। म्हणून चला हलकंसं काहीतरी संध्याकाळचा हा बेत बनवूया, म्हणून हा बेत बनवला होता। आणि हा बेत सगळ्यांच्या घरात फेवरेट आहे, तुमच्या पण घरात बनवत असतीलच काहीतरी वेगळं वेगळं। तर मस्त असं हा बेटर बनवलेला आहे। आणि आता इथं मी घेतलेलं आहे दही कमीत कमी इथं मी अर्धा लिटरच्या आसपास घेतलं होतं। आणि हे दह्याचं थोडंसं माझ्याकडून पातळ झालं होतं, तुम्ही घट्ट ठेवलं तरी चालेल, कारण मी भरपूर असे वडे बनवले होते। त्यामुळं हे दही असं छान असं फेटून घ्यायचं आहे। तुमचं घरचं दही असलं तरी उत्तमच, बाहेरच्या दह्यापेक्षा घरचं दही खूप घट्ट आणि छान लागतं। तर तुम्ही बघू शकता, हे दही असं छान असं मस्त फेटून घेत आहे। आता याच्यामध्ये थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे। साखर तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात, आणि मी इथं पाणी पण टाकलेलं आहे, थोडंसं हे पातळ केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय, मस्त असं हे दह्याचं पण बेटर झालेलं आहे आपलं इथं बनवून। आणि आता हे छान असं साखर आणि मीठ एकजीव होईपर्यंत छान असं हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, इथं मी मस्त असं हे बनवून घेतलेलं आहे। आणि हे थोडंसं पातळ झालं होतं, तुम्हाला घट्ट बनवायचं तर घट्ट पण बनवू शकता तुम्ही। तर इथं साखर आणि मीठ टाकत आहे। साखर कमीत कमी मी 2 ते 3 चमचे टाकलेलं आहे आणि मीठ फक्त अर्धा चमचा टाकलेला आहे, कारण हे गोड जास्त पाहिजे होतं दही। तर याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि आता हे मस्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। मस्त असं हे बनवून घ्यायचं आहे। चला, वेगवेगळ्या पद्धतीचं काही ना काही मुलांना खाऊ घातलं की मुलं खुश होतात, आणि सुट्टी आहे म्हणून आपला हा काहीतरी वेगळा मेनू, आणि व्हिडिओसाठी पण काही नव्हतं आपल्याकडं, म्हटलं वेगळं काहीतरी टाकावं म्हणून आज दहीवडे मस्त असं बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। आणि हे आपलं बेटर दह्याचं पण असं मस्त बेटर बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला वडे तळण्याची तयारी करायची। वडे तळायसाठी काही आपल्याला जास्त कष्ट घ्यायचे नाही आहेत। तुम्ही बघू शकता, इथं वड्यासाठी आपण जे बेटर बनवलेलं होतं, डाळ जी मिक्सरला वाटून घेतली होती, ती डाळीत मीठ टाकलेलं होतं मी वाटलेल्या डाळीत। आणि आता आपल्याला ते वडे सोडून घ्यायचे आहेत। पहिले तर मी छोटे छोटे वडे सोडले होते, कारण जसं गरम गरम भजी म्हणतात ना, तशा प्रकारे हे गरम गरम वडे ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं। तर हे गरम गरम वडे सगळ्यांनी पहिले फस्त केलेले आहेत, त्यामुळे छोटे छोटेच असे मी वडे सोडले होते। आणि नंतरचे जे बनवले ते मी थोडं मीडियम साईजमध्ये बनवले होते। तर तुम्ही बघू शकताय, काही वडे तेल गरम आहे, भीती वाटते तेलाचं हाताला भाजेल वगैरे म्हणून, तर मी म्हणून अजिबात असं वरून सोडत आहे। तर काही गोळे त्या कढईलाच लागलेले आहेत। तर मस्त असं बेत करूया आणि मस्त असं खाऊया। तुम्ही बघू शकता, इथं वडे मी एकसारखे सोडून घेते, आणि छोटे सोडले पण एकदम एकसारखे सोडलेले आहेत। छान असं खमंग ह्याला तळून घ्यायचे, म्हणजे हे छान खुसखुशीत तळले की आपल्याला खायला पण नॉर्मल भजीसारखी छान लागते। आणि आता हे काय करून घ्यायचे ते पुढं बघत राहा तुम्ही, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला, आजचा आपला मेनू दहीवडे आहे। तर दहीवडे कोणाकोणाचे स्पेशल आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता। तर खूप छान असं तळून घेतलेलं आहे। याला जास्त काळसर किंवा ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचं नाही, हलकंसं गुलाबी रंगावर ह्याला तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, हे छान असे मी तळून घेतलेले आहेत आणि छोटे एकसारखे झालेले वडे आहेत, कारण गरम खूप होतं आहे, गरमी खूप वाढलेली आहे। पोटात थोडंसं थंड गेलं की छान वाटतं, कारण गरमीने इतकं माणसाला हैराण होते की काही सांगू शकत नाही। ज्यांना कोणाला शुगर बीपीचा त्रास आहे त्यांना तर जास्त त्रास होतो गरमीने। तर तुम्ही बघू शकता, मी इथे एकसारखे छान असे हे वडे काढून घेतलेले आहेत। आताचे जे वडे सोडत आहेत ते थोडं मोठ्या प्रमाणात सोडलेले आहेत। आणि आता हे वडे आपल्याला
एका कढईमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, अगदी पण थंड नाही, नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये हे 2 मिनटं भिजू द्यायचे आहेत। भिजल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता मी इथं भिजत टाकलेले आहेत हे वडे सगळे, पण हे पूर्ण पाण्यात भिजले पाहिजे, तेव्हाच कुठं ते दही वडे म्हणजे असं सॉफ्ट होऊन जातं, एकदम कडकपणा निघून जातं। तर तुम्ही बघू शकता इथं आपले छान असे भिजलेले आहेत आणि इथं मी एकदम गडबड करून 2-4 असे काढत आहे, पण ते पाणी राहत होतं आणि तुकडे होत होते, म्हटलं नको, मग आता नंतरनं मी थोडे थोडे घेतले काढून। तर खूप छान असे हे झालेले होते वडे। तर तुम्ही घरगुती, मुलं आपले काही खात नाहीत आणि सहसा मुलं आता गरमीमुळं खूप चिडचिड होती आणि काही खात नाहीत, त्यांना असं वेगळं काहीतरी खायला दिलं की अगदी आवडीने खातात आणि सुट्ट्या चालू आहे, मुलांसाठी वेगळं वेगळं काहीतरी करून घातलं की खूप छान आहे आणि मुलं पण खुश होते। तर तुम्ही बघू शकता मी इथे हे सगळे असे वडे काढून घेतलेले आहेत किंवा सगळे असे हे भजी काढून घेतलेले आहेत। तर हे एकदम पाणी असं पूर्ण पण नाही असं हे करायचं, नॉर्मल असं काढून घ्यायचं आहे, जसं तुम्हाला पाहिजे असेल। एकदम जर पाणी पूर्ण पिळून घेतलं तर ते एकदम कोरडे होतील आणि आपल्याला दह्याचं प्रमाण जास्त लागणार, मग त्यामुळे थोडंसं ठेवायचंच आहे आपल्याला पाणी। तर तुम्ही बघू शकताय आता मी इथं हे मस्त असे एकदम बाउलमध्ये सगळ्यांसाठी काढून घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये किंवा एका वाटीमध्ये कमीत कमी 7-8 तरी हे भजी आहेत। तर हे आता मस्त काढून घ्यायचे आहेत। ह्याच्यावर आपल्याला दही टाकायचं आहे। दह्याचं बेटर थोडंसं पातळ झालं होतं, कारण मला पातळच हवं होतं, म्हणजे सगळे वडे भिजले गेले असते। तर तुम्ही बघू शकता हे बेटर मी बनवलेलं आहे आणि आता याच्यावर असं खूप छान असं दही टाकून घ्यायचं आहे। दही टाकून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला याच्यावरती लाल मिरची पावडर आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। मिरची पावडर तुम्हाला जेवढं पाहिजेल आहे तेवढं, कोण जास्त तिखट खातं कोण कमी खातं, मुलं खात असतील तर मुलांसाठी एकदम कमी प्रमाणात तिखट टाकायचं। तर इथं बघू शकता मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आता आपल्याला इथं चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। चाट मसाला थोडंसं जास्त कमी झालं तरी चालतं, त्याचं काही प्रॉब्लेम होत नाही आहे। तर इथं मी चाट मसाला टाकलेला आहे आणि आता छान अशी कोथिंबीर पण टाकायची आहे। तर चला बघताय काय, पटपट खायला या आणि व्हिडिओमध्ये सांगा की कसे झालेले आहेत आपले दहीवडे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बघू शकता इथं कोथिंबीर टाकलेली आहे, जास्त टाकू शकता किंवा कमी पण, आणि पुदिना असेल तर एकदमच छान, थोडंसं पुदिना पण एकदम बारीक चिरून टाकला तर अजून वेगळी टेस्ट येईल। तर तुम्हाला अजून डेकोरेट ह्याच्यावर काय करता येईल ते तुम्ही करू शकता, पण माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी त्या पद्धतीने इथं केलेलं आहे। तर ज्याची त्याची प्रत्येकाची आवड असते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण हे स्वस्तात मस्त आणि घरी केलं तर भरपूरच होतं आणि सगळ्यांचं पोट भरतं। बाहेरच्यापेक्षा घरचे पदार्थ खूप चांगले उन्हाळ्यात केव्हा पण, म्हणून मुलांसाठी असं वेगवेगळं काहीतरी करून घातलं की मुलांना खूप छान वाटतं की सुट्टी असलेलं त्यांना असं एकदम फिलिंग जाणवतं। तर चला आता इथं जेवायला बसत आहे, तर फक्त दहीवडेच असं केलेले नव्हते, तर इथं तुम्ही बघू शकता ते वडे जे तळलेले होते ते नॉर्मल असं खायला पण ठेवले होते आणि बेसन केलेलं आहे किंवा पिठलं केलेलं आहे, भाकरी आहे छान अशी खरपूस बाजरीची, त्यानंतर भेंडीची भाजी आहे, कांद्याची पात आहे, कांदा आहे आणि मटकीची उसळ आहे। एवढं ताटामध्ये मेनू आहे, तरी पण दहीवडे खायची इच्छा झाली। मग म्हणते ना गरमीचे दिवस आहेत, काहीतरी चमचमीत आणि थोडंसं हलकं खावं असं वाटतं, तसा हा प्रकार झाला आणि हे खूप सगळ्यांना आवडलं। तर तुम्ही बघू शकता आपले दहीवडे कसे झालेले आहेत आणि त्याला एकदम असं कलर वगैरे पण छान आलेला आहे। तर याच्यात दह्याचं बेटर जे आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे, तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट पण करू शकता। इथं मुलगी माझी लेक खात आहे आवडीने, अगदी काउंट करून खात आहे ती, 1 2 3 4 असं करून ती खात आहे आणि खूप छान असं बनलेलं आहे हे दहीवडे। आजचं मेनू आहे स्पेशल दहीवडे। तर पटकन या तुम्ही पण दहीवडे खायला, आणि त्यांच्या कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं त्यांनी ते व्हिडिओ बघूनच तिथंच खाल्ल्यासारखं करा, म्हणून तर मी मुलीला खाताना दाखवलेलं आहे। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री गुरुदेव सगळ्यांना, बाय बाय। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईबर करा आपल्या चॅनलला। आत्तापर्यंत जसा सपोर्ट केलेला आहे तसा इथून पण सपोर्ट करा। तर श्री गुरुदेव पुन्हा एकदा।